पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. बजरंग, हे बघ, मी तुला एकदा सांगितलंय. तू काय तुझं बाप पण ही खोली खाली कर. तुला एकदा सांगून समजत नाही का? बोलले ओल्ड मॉडेल बोलले असे समोर येऊन बोला ना. हे बघ बजरंग, घरात कार्य आहे, उगाच ते भांडण करू नकोस. जा बरं तू. बोलल्या ओल्ड लेडी मॉडेल पण बोलल्या. तुम्ही असे समोर येऊन बोला ना. असे अशी मान मला अशी फिरवायला त्रास होतो. काय जेलमध्ये असताना आहे ना, एका बरोबर फक्त बाचाबाची झाली, त्यामुळे थोडं मानाला मार लागला. हा, आपल्या मानाला मार लागला, पण आपण डायरेक्ट त्याची हाफ मर्डर केली. त्यामुळे आपलं टार्गेट एकच, समोर आपला एरिया, आपली डेव्हलपमेंट. आपला एरिया, आपली डेव्हलपमेंट. वाजवण टाळ्या. एक नंबर लाईन बोलला शेट तुम्ही. मग काय ते टॅगलाईन वगैरे काय असतं ना, ते हा एक नंबर जबराट. अय गाण्या, एक काम कर, इथं असा मोठा बॅनर लावा. आपला एरिया, आपली डेव्हलपमेंट. लोकांना कळलं पाहिजे चाल रिडेव्हलपमेंटला चाललीये. आणि खाली लिहा सौजन्य आमोणकर गुरुजी. अशी कशी रिडेव्हलपमेंटला काढू शकता तुम्ही चाळ? हे बघ बजरंग, तुला जी काही डेव्हलपमेंट करायची ना ती बाहेर जाऊन कर, नाही तर मी पोलिसांना फोन करेन. ए टीचर मॅडम, धमक्या कोणाला देते ग? यातल्या धमक्यांना आपण घाबरत नाही. मला बोलू दे. भुवनेश्वरी मॅडमचा चोप विसरलास? छोटा पॅकेट पुसका दा माका माग माग. आता ते तू विसरायच, कळलं? एकदा झालं परत होणार नाही. आणि तसं पण त्या आमच्या आई समान आहेत, त्यामुळे आपणच मॅटर नाही वाढवला. झालं गेलं ते गंगेला मिळालं, आणि गंगा आता पुन्हा वळणार नाही, कळलं का? आता आपण मूळ रूपात आलो. रानगेंडा म्हणून तुमच्या आयुष्यात असा धुडगूस घालणार आहे ना, मस्त बघतच राहा तुम्ही. ए ओल्ड मॉडेल, हा सगळा बाड बिस्तारा गुंडाळायचा आणि एकदम बुलेट ट्रेन सारखं फास्ट मध्ये निघायचं इथनं, कळलं का? कळलं? आमचं घर सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. होय, ऐकलं का रे? ओल्ड मॉडेल काय बोलले? आमचं घर आम्ही सोडून कुठेही जाणार नाही. काय ग, चंची कुठे आहे? एकच दिवस तयारी केली वाटतं तिनं. काय ग चंची, काय झालं तुला? काय नाही ताई, ती जरा पडली. नाच गाणं जरा कमी कर, म्हणजे धड पडणार नाहीस. वय वय, मी तिला तेच चांगलं समजावून सांगितलंय.
नीट समजून म्हणजे तू हात उगारलास हातानं थोबाड सुजवलंस ग तू तिचं. नाही नाही ताई नाही. दुर्गे तू तिच्यावर हात उगारलास. तुला माहित आहे ना व लेकी बाळींवर हात उगारलेला आमासनी आवडत नाही. अगं घरच्या लक्ष्मी असतात त्या. तू परत जर असं काही केलंस ना तर नाही मावशी, मम्मीची काय बी चूक नाही, माझंच चुकलंय. मी असं वागायला नको होतं. मी उगाच नाचत आले. मम्मीनं नाही काय हाणलं मला, मीच माझ्या थोबाडीत हाणून घेतले. खरं बोलतेस तू. मम्मी शपथ. या धाकलं सरकार या या इकडं. हा नाही इथे ठीक आहे मी. चला चालू करूया आरती. ठीक आहे. तिथं बी उभं राहिला तरी देवी तुम्हासनी आशीर्वाद देईलच. ए बाज झाला आता. त्यामुळं तुमचं इथलं सगळं चंबुगाबाळ आवरायचं आणि 4 दिवसात खोली खाली करायची. घर तुमचं हे घर खाली करायचं, कळलं का? माग व करणार नाही. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही काय का? तुला कळतं का? त्याला कळतच नाही. एवढा मार खाऊन सुद्धा परत आलाय तोंड घेऊन इकडे. छोटा पॅकेट फुसका धमाका मध्ये लय वटवट करू नको, कळलं का? तू चालता हो बरं इथून. तुला माहित नसेल तर मी तुला सांगते, माझी ताई भुवनेश्वरी मॅडमच्या शाळेत काम करते. अरे बापरे, मग काय करू? नाचू? आम्ही तुझं नाव सांगू भुवनेश्वरी मॅडमना. माझं लावून देऊ फोन? लाव फोन लाव आणि सांगा माझं नाव सांगा. हा काय सांगशील? भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, बजरंगने आम्हाला मारलं. परत 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 नाही तर असं सांग, भुवनेश्वरी मॅडम, भुवनेश्वरी मॅडम, बजरंगने आमचं गोल घेतलं, आता आम्ही कुठे लावणार? लावती का फोन? बर ना, लाव ना. अक्षरा लाव फोन, लाव लाव लाव. तुला असं कळणार नाही. आमचं आणि भुवनेश्वरी मॅडमचं खूप चांगलंय. थांब, तुला कळणार नाही असं. फोनच लाव. फोन सोड तिला. माझ्या मुलींना बाबांना सोड. सोड तिला. लहान लहान बोलून मोठ्या माणसांसारखी चूर चूर बोलायला लागली काय? लय फडफड करती. ओल्ड मॉडेल. तुमचं काय? हे बाबाची परी कुठं चालली? बाजूला बाजूला वा. हो बाजूला म्हणला ना. हो बाजूला, हो बाजूला. इरा आज जा. तू आज जा. इरा आज जा ना, लवकर आज जा. बाबा बाबा तुम्हाला लागलं नाही ना? तुम्ही आज जा. तुम्ही दोघं आज जा. नाही, तुला सोडून आम्ही जाणार नाही. बाबा तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज आज जा. हे बघा आज जा आणि पोलिसांना फोन करा. हा जा जा आज जा. जा जा पटकन. आई घेऊन जा. आई घेऊन जा त्यांना. जा. तुझ्या तर आता
बाजूला आज जा ना बाबा. तुम्ही का बाहेर येत आहे? ओळख ना लवकर. तुम्ही आज जा बाबा प्लीज. बजरंग, बऱ्या बोला नाहीत ना निघून जा, कळलं ना? ह्या आधी एकदा माझ्यामुळे जेलमध्ये गेलायस तू. इथून जा नाही तर परत जेलमध्ये पाठवेन. आणि लाज नाही वाटत का रे तुला? हा, म्हाताऱ्या माणसांना बायकांना त्रास देतोस ते. ए टीचर मॅडम, हे सगळे सुविचार आहेत ना, ते बारकाल्या पोरांना शिकव शाळेत जाऊन. मला नाही शिकवायचं. टिव 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 टिव. जर खोली खाली नाही केली ना तर तुला तुझ्या बहिणीला उचलून नेईल मी. हे आमचं घर आहे, कळलं? आहे ना. आणि आबरू बी तुमचीच आहे ना. ती गेली तर काय होईल? या एरियात आहे ना 50-60 फंटर आहेत आपले. प्रत्येक जण एकदा तरी जेलमध्ये जाऊन आला. अर्थ कळतोय ना त्याचा? हे काय पण काय बोलतो रे मुलींना? हो, मागं वा. सावकाश. 4 दिवस. 4 दिवसात खोली खाली करायची. नाही केली ना तर त्याचं नव्हतं होईल. हा, लगीन आहे ना व. लगीन नाही व्हायचं. आयुष्य कायमचं उद्ध्वस्त करेन मी. चला रे. बाबा तुम्ही ठीक आहात ना? बाबा, ताई, हैवान आहे तो, हैवान. आपण हे घर देऊन टाकूया. जीवापेक्षा काही महत्वाचं नाहीये. चला आतमध्ये. चला चला. ताई, चल. सुखी राहा. जा, जग जिंकून या. काय? तुमचं हसू गायब झालंय ते हुडकालोय. जरा फॅक्टरीवर जाऊन ये तुम्ही. अहो, जरा हसून जा की. खोटं हसू. नको, मग निघू. रागावून नका जाऊ. मी तुमच्यावर नाही रागावलेलो आई सर. ठाव आहे आमासनी, पण तुम्ही असा चेहरा पाडून. होईल, ठीक होईल ते. पण तुम्हासनी असं गंभीर नाही बघू शकत. आपलं ठरलंय नव्हतं काल. ठरलंय की 4 दिवस आम्ही तुम्हासनी काही विचारणार नाही. तुम्ही पण काही बोलणार नाही. आम्ही तुमच्या डोक्यावर नाही बसणार. घ्या तुम्ही तुमचा येळ घ्या, पण तुमचा आमच्यावर राग नाही तर मग एवढा ताण कशा पाहिजे? अधिपती आई आहोत आम्ही तुमच्या. बोला की. आता काय बोलण्यासारखं नाही माझ्याकडं. का संपलं सगळं? तेव्हा बोलावंसं वाटत नाही ना. समजू शकतो आम्ही, पण एका व्यक्तीसाठी संपूर्ण आयुष्य बदलण्याची गरज आहे काय? तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेण्याची पात्रता आहे का त्या व्यक्तीची? जरा विचार करा. त्यांना फक्त पैसा पाहिजे, माणूस नाही.
हे कळत नाही का तुम्हाला? 4 दिवस मी काय बोलणार नाही आई साहेब, आणि काय ऐकून पण घेणार नाही. माफ करा. येऊ का? तुम्ही सगळे शांत कसे? किती फालतू माणूस आहे तो. हिम्मत कशी झाली त्याची माझा हात पकडायची? किती जोरात पिरगळला त्याने माझा हात. बाबा, तुम्ही काहीतरी करा ना. ताई, मी म्हणते तू आत्ताच्या आत्ता भुवनेश्वरी मॅडमना कॉल कर. हे घे. इरा, त्या काही करू शकणार नाही. अगं करू काही शकणार नाहीत काय? चांगलं पडवतील त्याला. मागे नाही का ते ना. अगं, ते त्यांच्या मुलावर हात उचलला होता म्हणून. मग यावेळेस त्यांनी माझ्यावर हात टाकलाय. त्यांच्या शाळेतल्या एम्प्लॉईच्या बहिणीवर. तू प्लीज कॉल कर ना ताई. अगं इरा, असं त्यांचा फेवर मिळवणं योग्य नाहीये. आणि हे बघ, ते आपल्यासाठी काही का करतील? मग आपण कुणाकडे दाद मागायची बाबा? किती फालतू माणूस आहे बघितलत ना. त्याने माझा हात पिरगळला, तुम्हाला ढकललं, आरे रावीची भाषा केली. बाबा, मला सेफ नाही वाटत इथे. ताई, तू त्यांना एकदा तरी फोन करून बघ ना. त्यांनी बजरंगला एक जरी कॉल केला ना तरी आपलं काम होईल. इरा, मी फोन केला होता त्यांना, थँक्यू म्हणायला. मग त्या नाही नीट बोलल्या माझ्याशी. त्यांच्या मनात माझ्याबद्दल अजूनही अढी आहे. त्या नाही करणार मदत आपल्याला. म्हणून मी सांगत होते की मोठ्या माणसांशी नडायचं नाही. आज जर तुझं चांगलं असतं तर उपयोगी नसत्या पडल्या त्या. पण नाही, तुला तर वाद घालायचा होता त्यांच्याशी. सगळी चूक ना तुझीच आहे. अगं, मला तेव्हा जे योग्य वाटलं ते केलं मी. अगं, पण पुढचा विचार करायचा ना ताई. जाऊ दे, मी काय म्हणते, आपण त्यांची माफी मागूया. इरा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुला माफी मागायची नाहीये का? तुला अजूनही असंच वाटतंय की ह्या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये? बस झालं इरा, त्यात तिची काहीही चूक नाहीये. अगं, तो बजरंग धमक्या देतो, यात तिची काय चूक? अहो पण बास झाला. आपापसात भांडू नका. जे काही करायचंय ना, आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंय. इरा, ऐक. हे बघ, मी भुवनेश्वरी मॅडमची माफी मागायला तयार आहे. मला इगो नाहीये. पण त्यांनी आपला प्रश्न कायमचा सुटणार आहे का? हे बघ, बाई म्हणून समजून घेऊन त्या कदाचित आपली मदत करतील. पण दरवेळी बजरंग आपल्या आयुष्यात आला की आपण दरवेळी भुवनेश्वरी मॅडमचे पाय धरणार आहोत का? ते एकदा मदत करतील, दोनदा मदत करतील, पण आपण जर सारखंच त्यांच्याकडे जाऊ लागलो तर त्या म्हणतील तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा. ती वेळ येऊ द्यायची आहे का? अगं, ह्या सगळ्याशी त्यांचा काहीच संबंध नाहीये. हा आपला प्रश्न आहे आणि तो आपणच सोडवायचा आहे. दुसऱ्याच्या जीवावर आपण स्वतःला नाही वाचवू शकत इरा. आपणच आपल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कळतंय तुला? हा मावशी बोल. मी बोलते. कोण मी? त्यांची. काय काम आहे? कुठं आहे तुम्ही? कुठं? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही बिमी बनणं बंद कर. दादा आहे, दादा म्हण. बाहेर आहे मी जरा. बाहेर कुठं? कामात आहे का? जेवायला येत आहे ना व? कळव तुम्ही. कळवतो म्हणजे? कळवतो म्हणजे जेवायला येणार आहे का नाही ते कळवतो. ते कळलं, पण हा कळालं ना, बेस्ट. ठेव माझा फोन. तस नाही, पण जेवायला या म्हणते मी. काम आहे मला, मी बाहेर आलो. काम होतच राहतंय हो, पण पोटासाठी आधी. हे बोलायला फोन केलास का तू? तसं नाही, आज मी खीर करणार आहे ना, किशमिश घालून. हा शाबास,
एक काम कर, त्याच्यात डबल किशमिश टाक हम्म. आणि अक्कल पण जराशी टाक त्याच्यात, काय, आणि घोट चांगला आणि पी. अहो पण आत्ताच सांगतोय मी, घरला येणार नाही जेवायला. उगा रागवताय तुम्ही माझ्यावर. ए तू फोन ठेव आणि बिनकामाचा फोन करत जाऊ नकोस मला. काय झालंय तुम्हाला? डोसकं फिरलंय माझं, काय येडा झालोय मी. आणि अजून 2 मिनिटं जर तुझ्या संग बोलत राहिलो नाही तर येड्याच्या हॉस्पिटलात भरती बी होईन मी. अजून काय पाहिजे तुला? कुणाचा राग कुणावर काढताय तुम्ही? ए तू ठेव पण आणि एक लक्षात ठेव, दुसऱ्याच्या फोनवर मला फोन करत जाऊ नकोस. अहो दुसराच नाही काय, माझ्या मम्मीचाच फोन आहे. का तुझा फोन विकलास चोर बाजारात? माझा फोन तुम्ही उचलता कुठं आणि तुम्हाला बोलायचं कुठं असतंय माझ्याशी? बेस्ट, कळलंय तुला? तेव्हा आता फोन करायचा नाही, ना स्वतःच्या फोनवर ना दुसऱ्याच्या, कळलं काय? नाहीतर तुझा आणि तुझ्या आईचा दोघींचा नंबर ब्लॉक करीन मी. अहो त्यांचे लक्षात घे, किती बी लांबची असलीस ना, तू माझी छोटी बहीण आहे. बहिणीसारखं राहा, काय? माझं डोसकं फिरलंय, अजून फिरवू नकोस. ठेव पण.